नमस्कार मित्रांनो राज्यामधील ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुम्हाला या 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहेत। परंतु या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी तुमच्याकडे वयाचा दाखला असायला पाहिजे, तरच तुम्हाला या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, राज्य सरकारकडून आज निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहे। सोबतच काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामधील ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निधीमधून 10 आनंदाचे निर्णय घोषित करण्यात आलेले आहे। सोबतच 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकत्रितपणे 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल, तर तुम्ही सुद्धा या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु या लाभांचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार नाही। काही ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये अपात्र सुद्धा होणार आहे। म्हणजे याच्यामध्ये काही पात्रता घालण्यात आलेली आहे। जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे सर्वात प्रथम सर्व ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार ज्येष्ठ नागरिकांनो तुमच्यासाठी थेट केंद्र शासनाकडून 10 आनंदाचे निर्णय घोषित करण्यात आलेले आहे। सोबतच 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु या 10 आनंदी निर्णयांचा लाभ सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार नाही। सोबतच या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याचा लाभ सुद्धा सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार नाही। बघा, या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी राज्य सरकारकडून काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक या पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांनाच 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहे। सोबतच त्यांच्यासाठीच हे 10 आनंदाचे निर्णय लागूच होणार आहे। त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुम्ही जर या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 10 वस्तू मोफत मिळतील। सोबतच 10 आनंदाचे निर्णय तुमच्यासाठी लागूच होणार आहेत। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसावा। बघा, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार असेल तर तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा आणि 10 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही। याच्यामध्ये शिक्षक असेल, रेल्वे कामगार असेल किंवा वकील असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार नाही त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा। जर तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य पेन्शनधारक असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच तुमच्या घरामधील एखादा सदस्य नोकरीमध्ये कामगार असेल किंवा एखादा सदस्य नोकरीमधून रिटायर झालेला असेल आणि त्या सदस्याला पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ आणि या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, पात्रता महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पात्रता सुद्धा पाहायची आहे। सोबतच जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा। याच्यामध्ये सरकारी टॅक्स असेल किंवा खासगी टॅक्स असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य दोन्ही टॅक्स भरत नसावे, तर मला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ घेता येणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांनो, जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण असले पाहिजे। जर तुमचे वय 60 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सरासरी तुमचं वय 60 वर्ष चालू असावं किंवा 60 वर्षांच्या पुढेच असायला पाहिजे, तरच मला याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। तर बघा, जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, अन्यथा घेता येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आता आपण जे 10 आनंद
आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। सोबतच ज्या 10 वस्तू मोफत मिळणार आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। बघा 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, कोणत्या नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल, या 10 वस्तूंचा लाभ घेता येईल। तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो, सर्वात अगोदर आपण जे 10 आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत ते 10 आनंदी निर्णय बघून घेऊया। त्यानंतर आपण ज्या 10 वस्तू देण्यात येणार आहे त्या 10 वस्तू सुद्धा बघून घेऊया। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी जो पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो पहिला आनंदी निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून 3000 रुपये देण्यात येणार आहे। परंतु यासाठी एक अर्ज करणं गरजेचं आहे। तो अर्ज केल्यानंतरच तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल, त्या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शनच्या स्वरूपामध्ये 3000 रुपये देण्यात येणार आहे। परंतु यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांनो, जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदी निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे। तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोफत दवाखान्यात देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील कोणत्याही दवाखान्यांमध्ये गेला तर तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा दिला जाणार आहे। तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्डवरती धान्य दुप्पट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती रेशन धान्य दुप्पट मिळणार आहे। म्हणजे तुलनेच्या स्वरूपामध्ये, म्हणजेच एखादा नागरिक असेल तर त्यांना 2 किलो मिळत असेल तर तुम्हाला 4 किलो धान्य मिळणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो चौथा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना कमी दिसणे असेल, चालण्यामध्ये अडथळा असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल यांसारख्या आजारांवरती देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मोफत शिबिर राबवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक वर्षाला आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा शाळा असेल किंवा सरकारी दवाखाने असेल त्या ठिकाणी मोफत शिबिर राबवण्यात येत असते। परंतु अगोदर याच्यामध्ये काही सवलती कमी मिळत होत्या, परंतु आतापासून तुम्हाला सर्व सवलती मिळणार आहे। त्याच्यामध्ये MRI असेल, सिटी स्कॅन असेल, सोबतच तुमचे एक्सरे काढायचे असेल किंवा वेगवेगळे तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायचे असतील, याच्यामध्ये विविध प्रकारचे आजारांवरती उपचार सुद्धा फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे तुमच्या डोळ्यांना कमी दिसणे असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल तर यांसारख्या आजारांवरती तुम्हाला मोफत उपचार दिला जाणार आहे। सोबतच तुम्हाला जर ऑपरेशन करायचं असेल तर ते ऑपरेशन सुद्धा मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीतपणे ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 5वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमच्या बँकेमध्ये थोडेफार पैसे ठेवलेले असतील, तुमची कोणतीही बँक असू द्या, तर त्या बँकेमध्ये तुम्हाला दुप्पट पैसे देण्याचा म्हणजे दुप्पट व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरासरी तुमच्या बँकेमध्ये 1 लाख रुपये असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये दुप्पट व्याजदर देण्यात येणार आहे। एखाद्या माणसाला जर 10% व्याजदर मिळत असेल तर तुम्हाला 20% व्याजदर सुद्धा देण्यात येणार आहे। एकत्रितपणे ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर दिला जाईल, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 6वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एसटी असेल, बस असेल, रेल्वे असेल किंवा सरकारच्या इतर कोणत्याही वाहनांमध्ये मोफत प्रवास करायचा असेल तर तुम्हाला मोफत प्रवास सुद्धा देण्यात येणार आहे। बघा सरकारी जेवढी पण वाहनं आहेत त्यामध्ये तुम्हाला 1 रुपया न देता कोणत्याही क्षेत्रामध्ये जाता येणार आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला 1 रुपया न देता मोफत प्रवास सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 7वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये असेल किंवा इतर सरकारी कार्यालयामध्ये असेल तर त्या ठिकाणी आरक्षित जागा ठेवण्यात येणार आहे। म्हणजे त्यांच्यासाठी आरक्षित खुर्ची सुद्धा ठेवण्यात येणार आहे। बघा तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही जर एखाद्या वेळेस चुकून बँकेमध्ये गेलात किंवा इतर सरकारी कार्यालयामध्ये गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या स्वतःची राखीव खुर्ची सुद्धा ठेवण्यात येणार आहे। म्हणजे राज्य सरकारकडून सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय
घेण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एसटी असेल, बस असेल किंवा रेल्वे असेल त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव सीट सुद्धा ठेवलेले असतात, परंतु याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जास्तीत जास्त जागा राखीव म्हणून ठेवण्यात येणार आहे, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना त्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 8वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधे देण्यात येणार आहे। महाराष्ट्रामधील कोणते मेडिकल असू द्या तर त्या मेडिकल मध्ये गेलात तर तुम्हाला एक कार्ड दाखवावं लागणार आहे। ते कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला कोणत्याही मेडिकल मधून मोफत औषध देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे, परंतु ते कार्ड कोणतं आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पळून पाहू नका, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 9वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे पुढच्या महिन्यापासून लाईट बिल येणार नाही। जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला मोफत वीज बिल देण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्या मार्फत घेण्यात आलेला आहे। राज्यामधील कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना 1 रुपया सुद्धा वीज बिल येणार नाही। थेट राज्य सरकारच्या मार्फत सर्व ज्येष्ठ नागरिकांचे वीज बिल सुद्धा भरण्यात येणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो शेवटचा आणि 10वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंगत्व असेल, निराधार असेल तर त्यांना जास्त पेन्शन देण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे। बघा, तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल किंवा तुम्हाला 60 वर्ष चालू असेल तर तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करा। त्यानंतर जर तुमचा अर्ज पात्र ठरला, तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल, प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामधील भरपूर ज्येष्ठ नागरिक आहे, सरासरी 80 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत, तर या 80 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना ज्या 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहेत तर त्या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे रेशन कार्डच्या आधारावरती रेशनधारकांना किराणा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। त्याच्यामध्ये गहू आहे, साखर आहे, तांदूळ आहे, हरभरा आहे, मोहरीचे तेल आहे, सोबतच विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, सोयाबीन, मीठ, मैदा, मसाला यांसारख्या 9 ते 10 जीवनावश्यक वस्तू सुद्धा मोफत देण्यात येणार आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आज अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या वयाचा दाखला काढायचा आहे। सोबतच उत्पन्न दाखला असेल, रहिवासी दाखला असेल यांसारखी सर्व कागदपत्रे काढायची आहेत। नंतर तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करा, तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन सुद्धा मिळणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे, तर या सरकारने राज्यामधील सर्व माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। सोबतच राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना यांसारख्या योजना सुरू केल्या। सोबतच राज्यामधील जेवढ्या पण बहिणी विधवा आहेत त्यांच्यासाठी विधवा पेन्शन सुरू केली। सोबतच राज्यामधील जे निराधार आहेत त्यांना निराधार योजना, याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रवण बेळा योजना सुद्धा सुरूच केलेली आहे। म्हणजे तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी सुद्धा योजना सुरू केलेली आहे, परंतु तुम्ही त्या योजनेचा अर्ज करत नाही आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे आम्ही तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेचा अर्ज करायचा आहे, अर्ज केला तरच लाभ मिळेल, अन्यथा तुम्हाला लाभ सुद्धा मिळणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की अर्ज करा। आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।